आपल्या 3 दिवसाच्या गौर पौर्णिमा फेस्टिवलमध्ये आज आपला पहिला दिवस आहे। आज खरं तर नंदुरबार प्रभूजी उपस्थित असते तर अजून छान वाटलं असतं। प्रभूजींना मी खूप विनंती करत होतो की मुख्य फेस्टिवल आहे आणि मुख्य फेस्टिवलच्या दिवशी तुम्ही असावेत, परंतु प्रभूजी सांगत होते की गेले 2 ते 3 वर्ष राधा गोपीनाथ टेम्पलमध्ये ऑफलाईन प्रोग्राम झाला नाही गौर पौर्णिमेचा, आणि 2-3 वर्षानंतर पहिल्यांदाच होत आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राधा गोपीनाथ टेम्पलच्या काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या नंदुरबार प्रभूजींवरती पण आहेत। त्यामुळे प्रभूजी आज नाहीत, पण उद्या संध्याकाळी, परवा सकाळी आणि परवा संध्याकाळी या 3ही दिवस प्रभूजींचा संघ आपल्याला सगळ्यांना उपलब्ध होणार आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण असाच आणि ह्याच्यापेक्षा जास्त उत्साह पुढील 3 दिवसाच्या कार्यक्रमासाठी ठेवावा। ज्यावेळेस प्रभूजींनी मला सांगितलं की तुम्ही लेक्चर द्या, ते पण गौर पौर्णिमेसारख्या महत्त्वाच्या उत्सवानिमित्त, त्यावेळेस मला माझ्यापेक्षा जास्त काळजी तुमची वाटली। कारण नंदुरबार प्रभू असल्यानंतर एक वेगळाच उत्साह असतो, सगळ्यांनाच असतो, मलाही असतो, तुम्हालाही असतो, सेवा करणाऱ्यांनाही असतो। नंदुरबार प्रभूंचं लेक्चर असल्यानंतर पळत पळत येणारे भक्त, वही पेन घेऊन पॉईंट टू पॉईंट लिहिणारे भक्त आणि एकदम वेळेवरती सर्व उपस्थित असणारे भक्त माझ्या डोळ्यासमोर यायला लागले। आणि मला वाटायला लागलं की आता हे भक्त किती नाराज होतील। माझी काळजी मला का कमी वाटली? कारण एक शिक्षक म्हणून बोलण्याची सवय मला आहे। मला वाटलं माझं कसंही निभावून निघेल, कारण फार दिवसाची एखादी गोष्ट आपण चिंतन केली, मनन केली की ती बोलता येते, असा माझा अनुभव आहे। असा सगळ्यांचाच अनुभव नाही समोर बसलेल्यांमध्ये, पण माझा असा अनुभव आहे की ठीक आहे, एक शिक्षक बोलू शकतो, परंतु त्याहीपेक्षा श्रवण करणे 1-1.5 तास ही तशी खूप मोठी तपश्चर्या आहे। आणि मला दुसरी काळजी ह्या दृष्टीने वाटत होती की आधीच एक भक्त तपश्चर्या करतायत ते म्हणजे निर्जलची, आणि अजून माझं ऐकण्याची तपश्चर्या, म्हणजे 2-2 तपश्चर्या करायला लावणं हे मला थोडं जड वाटत होतं। पण प्रभूजी म्हणले काय हरकत नाही, आपला तसाही अभिषेक 8 वाजेपर्यंत चालतोच, तुम्हाला किती एक अर्धा पाऊण तास बोलायचं आहे, तेवढी तपश्चर्या करायची सवय आपल्या बारामतीच्या भक्तांना आहे। त्यामुळे मी म्हणलो ठीक आहे, आणि तसंच बरोबर आपण आज अर्धा पाऊण तास चर्चा करूया, जास्त तपश्चर्या तुम्हाला करायला लावणार नाही। आणि माझी काळजी म्हणाल तर थोडी काळजी वाटत ह्या दृष्टीने होती मला की साप्ताहिक सत्संगामध्ये लेक्चर देणं एक थोडी सोपी गोष्ट असते, भक्तही तसे कमी असतात, आपण बोलून जातो। पण जसं आता 10वीची परीक्षा चालू आहे, मुलं साप्ताहिक चाचण्या वगैरे भरपूर देतात, पण ज्यावेळेस मुख्य परीक्षा येते त्यावेळेस हुशार विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर पण एक थोडीशी भीतीचं वातावरण असतं। तशी थोडं मला वाटत होतं की आपण आज काय बोलणार आहे, आपल्याला म्हणजे आपण एकतर आपली पात्रता नाही, पण प्रभूजींचे आभार यासाठी मी मानतो, कारण तसेही आपल्याला भगवंतांच्या चिंतनापासून आपलं मन आपल्याला नेहमी दूर ठेवत असतं। मीही तसं फार आवर्जून चिंतन किंवा आवर्जून काय ऐकलं नसतं, पण श्रीमान नंदुरबार प्रभूंनी ज्यावेळेस मला आदेश दिला की तुम्हाला लेक्चर द्यावं लागेल, त्यावेळेस जास्तीत जास्त लेक्चर कसे ऐकता येतील आणि त्या चिंतनात कसं राहता येईल हे नाही म्हणलं तरी माझ्या मनावरती एक बंधन आलं। आणि तसंही बद्धजीव हा कधीच भगवंतांचं चिंतन करण्यात उत्सुक नसतो, बाहेरचं चिंतन तासोन तास आपण करत असतो, पण भगवंतांविषयी काही काळ चिंतन झाल्यानंतर आपलं मन इतकं दूषित आहे आणि आपली बुद्धी इतकी सीन आहे की ती लगेच थकून जाते। परंतु प्रभूजींच्या आदेशामुळे कमीत कमीत मला 7-8 दिवस तरी नाही म्हणलं तरी थोडं तरी कृष्ण भावनाभावित राहता आलं। गौराम महाप्रभूंचे काही लीलांमध्ये मला जाता आलं, त्यासाठी मी प्रभूजींचे आभार मानतो। काल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप महत्त्वाचा सण आपण कालही साजरा केला आहे, होळीचा। होळीच्या सणाचं आजच्या दिवसाचं थोडं असं कनेक्शन आहे की आपल्याला कालच्या दिवसाचं महत्त्व माहिती आहे की हिरण्यकश्यपूची जी बहीण होती होळिका, तर तिला एक असं वरदान मिळलं होतं ब्रह्मदेवाकडून की ती कधीच आगीमुळं ती भस्मसात होणार नाही। आणि मग कालच्या सणाचं महत्त्व असं आहे की ज्यांनी भगवंतांच्या नामाचा आश्रय घेतला आहे, म्हणजे प्रल्हाद महाराजांनी, त्याला कितीही मोठं जरी संकट आलं आणि किती जरी दावाग्नीमध्ये टाकलं
तरी भगवंताचं नाव त्याचं नेहमी सकट रक्षण करतं, भगवंत रक्षण करतात. हा नामाचा विजय आहे, हा वाईटावरती झालेला हा कालचा सण आहे. तर होलिकाला वरदान होतं, मग तरी पण प्रल्हाद महाराज त्यामध्ये निभावून निघले, आणि जिला वरदान आहे ती कसं काय जळून निघाली याच्या मागचं शास्त्र काय आहे? ब्रह्मदेवाचं वरदानही तिथं विफल झाले की काय, की ब्रह्मदेवाचं वरदान असताना सुद्धा की होलिका ही जळाली त्या आगीमध्ये आणि प्रल्हाद महाराज मात्र तरुण निघाले, याच्या मागचं शास्त्र काय? तर आचार्य सांगतात की तिला वरदान होतं ह्या बाह्य जी आग आहे त्या आगीपासून रक्षण होण्याचं, पण भगवंताच्या ज्या क्रोधाची आग आहे त्या आगीने होलिका जळून निघाली, ना की त्या लाकड पेटलेल्या आगीने जळून निघाली. तर जिथं जिथं भगवंतांचा क्रोध आहे तिथं कुठलंही बाह्य देवी देवतांचं वरदान उपयोगी येत नाही. म्हणून आपण पाहतो की प्रल्हाद महाराज ज्यांनी नेहमी नामाचा आश्रय घेतला ते त्या ठिकाणी तरुण निघाले, आणि तेच ज्यांनी नामाचा प्रसार किंवा नामरूपी भगवंतांना संपूर्ण जगाला देण्यासाठी गौरांगपूर्व आज प्रकट झाले, तो आजचा दिवस. तर असंही एक कनेक्शन आहे कालच्या आणि आजच्या दिवसाचं. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जसं की अमेरिकेच्या डॉलरवर लिहिलं म्हणतात की गॉड इज ग्रेट. सगळ्यांना माहिती आहे भगवंत महान आहेत, पण भगवंत महान कसे आणि भगवंत कोण याचं अज्ञान अजूनही जगामध्ये खूप आहे. भगवंत कोण आहेत याच्याविषयी अजून खूप अज्ञान आहे. आजचाच दिवस पहा, सगळ्यात कृपाळू भगवंत सगळ्यात कमी लोकांना माहितीत अजून सुद्धा जगामध्ये. हे खरं तर आपणही कुठेतरी कमी पडतोय असंही आपण म्हणू शकतो. सगळ्यात कृपाळू भगवंत आहेत गौरांग महाप्रभू, परंतु दुर्दैव असं आहे की जगातल्या अजून कितीतरी लोकांना ते माहीत नाहीत. मी एका ब्रह्मचार्यांकडनं कथा ऐकत होतो, वृंदावनमध्येच ते होते, आणि एक पती पत्नी दोघं जण दर्शनासाठी आले. ते काही डिवोटी नव्हते, आणि ते दर्शन घेत होते, आणि ते पाहिलं की आज गौरपौर्णिमेचाच उत्सव होता तो पण, आणि त्यांनी पाहिलं की मंदिर एवढं सजवलंय, एवढं कीर्तन चाललंय. त्या पत्नीला जरा आश्चर्य वाटलं, म्हणले आज काय विशेष आहे एवढं की एवढं मंदिरामध्ये सजावट केली म्हणून. तर तो पती म्हणतो असेल उत्सव एखादा मोठा कोणता तरी. मग ते पाहते की गौरनीतांना खूप सजवलेलं असतं. मग ते म्हणतात हे कोण आहेत? पतीला माहीत नसतं, पण पत्नीपाशी माहीत नाही असं सांगणं जरा कठीण आहे. तर तो म्हणतो राम लक्ष्मण दिसत आहेत, कृष्ण बलराम दिसत आहेत, कारण आता नाही तरी कसं म्हणायचं माहिती आहे. तरी पण पत्नी म्हणते की जरा विचारून बघा, शेजारी एक दिसत आहेत भगव्या ड्रेसवरती भक्त, ते असतात रशियाचे, आणि त्यांना विचारतात आज काय एवढं विशेष काय आहे मंदिरामध्ये आज? ते म्हणतात आज तुम्हाला माहीत नाही, आज गौरपौर्णिमा, गौरांग महाप्रभूंचा प्रकट दिवस. ते म्हणतात कोण गौरांग महाप्रभू? गौरांग महाप्रभू कोण? ते म्हणले साक्षात राधाकृष्ण. ते म्हणले कुठं अवतरले? तो भारतीय माणूसच विचारतो. ते म्हणतात की मायापूरला. हा म्हणले मायापूरला का? म्हणले मी बिहारचा आहे, कदाचित त्यामुळे माहीत नाही. तो म्हणला मी मॉस्कोचा आहे. म्हणजे मॉस्कोच्या व्यक्तीला माहिती आहे की गौरांग महाप्रभू कोण आहेत आणि ते कसे भगवंत आहेत, पण भारतीय व्यक्तीला माहीत नाहीये की गौरांग महाप्रभू हे सगळ्यात कृपाळू भगवंत आहेत. भारतीय इतिहासामध्ये काय नोंद आहे गौरांग महाप्रभूंची? भारतीय इतिहासामध्ये टीवायला वगैरे किंवा एम.ए.ला जे कोण शिकलेत ते इतिहासामध्ये असे नोंद आहे की भक्तीचा प्रचार करणारे एक महान संत होऊन गेले भारतामध्ये. एक संत म्हणून नोंद आहे, ना की भगवंत म्हणून नोंद आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही इस्कॉनमध्ये आलो होतो, त्यावेळेस मला एका भक्तांनीच किस्सा सांगितला होता, मला ते आठवत नाहीत. गौरांग प्रभूजी दरवर्षी आपल्या जन्माष्टमीच्या लेक्चरला येतात, आणि जन्माष्टमीच्या लेक्चर आल्यानंतर शेवट धूमधडाक्यात कीर्तन व्हायचं, बराच वेळ कीर्तन चालायचं, आणि कीर्तनामध्ये गौरांग गौरांग असं व्हायचं शेवट. मग ते भक्त विचार करत होते, अरे गौरांग प्रभूंचा जय जयकार कसं काय समोर चाललाय? म्हणजे इथं पण असं आहे की काय
की जे प्रवचनकार आहेत त्यांचा जय जयकार चाललाय, ते गौरांग म्हणजे गौरांग महाप्रभूंचा जय जयकार चाललेला असतो. पण भक्त नवीन, कुणालाच काय माहिती नाही, ते बराच वेळ चालायचं गौरांग गौरांग असं जय जयकार चाला. मग त्यांना सांगण्यात आलं ही गोष्ट अशी नाहीये, ते गौरांग महाप्रभू म्हणून जे सगळ्यात जगातला कृपाळू अवतार राधा आणि कृष्ण एकत्रित आले ते आहेत, हे गौरांग प्रभूंचा जय जयकार नाही. असो कधी कधी बाहेरच्या लोकांना एवढंही माहीत नसतं. मुद्दामच होऊन जागृती देतोय, म्हणजे याच्यावरती मी बोलतोय कारण आपणही थोडं त्यासाठी जबाबदार आहोत की जगामध्ये असे तथाकथित भगवंत आहेत की जे भगवंत नाहीत, ते आपण म्हणू शकतो की डोंगी गुरु आहेत, तेही प्रसिद्ध झालेत भगवंत म्हणून जगभर. आणि जे साक्षात भगवंत गौरांग प्रभू कृपाळू अवतार आहेत तेही अजून जगापर्यंत पोचले नाहीत. आपल्या सगळ्यांना त्यासाठी महाप्रभूंचा प्रचार, महाप्रभूंच्या उपदेशांचा प्रचार आपल्याला जास्तीत जास्त करावे लागेल. काही काही लोकांना हे समज आहे, त्यांना वाटतं की चैतन्य महाप्रभूच अमेरिकेत गेले, प्रभुपाद अमेरिकेत गेलेले त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं की चैतन्य, मग ते हा हा चैतन्य महाप्रभू, अरे नाही, चैतन्य महाप्रभू वेगळे, प्रभुपाद वेगळे. कधी कधी बाहेरचे लोक म्हणतात इस्कॉनवाल्यांनी देवी देवतांना बाहेर काढलं आणि हे गौरांग प्रभू नित्यानंद प्रभू नवीनच एक देव आणून ठेवलेत. तुम्ही देवी देवता मानत नाही, तुम्ही फक्त राधाकृष्ण मानता, आणि मग हे गौरनिताईमध्ये कसं काय? ह्याचं स्पष्टीकरण आपल्याला जगाला द्यावं लागेल. ज्यांच्या ज्यांच्या घरी गौरनिताई आहेत, ते बाहेरचे लोक ज्यावेळेस दर्शनासाठी येतात त्यावेळेस म्हणतात हे कोण? पण म्हणतोय कृष्ण बलराम आहेत, कारण आपल्याला म्हणते त्यांना सुरुवात कशी करायची, हे गौरनिताई आहेत म्हणून. तर इतकं हे अज्ञान आहे. परंतु जगाला हे सांगायचंय की गौरनिताई म्हणजेच राधा कृष्ण आहेत, साक्षात भगवंत आहेत. एक कथा येते, सत्ययुगामध्ये आपल्याला माहिती आहे की नरसिंहदेव प्रकट होतात प्रल्हाद महाराजांच्या विनंतीला, आणि प्रल्हाद महाराजांचं रक्षण करण्यासाठी नरसिंहदेव खांबातून प्रकट होतात. ही सत्ययुगातली घटना आहे. आणि नरसिंहदेव प्रकट झाल्यानंतर प्रल्हाद लक्ष्मी देवी पण म्हणते ते अवतार पाहून की हे माझे पती नाहीत. इतका त्यांचा तो अवतार वेगळ्या पद्धतीचा असतो. सगळेजण देवी देवता घाबरलेले असतात, पुढे येण्याची कुणाची तयारी नसती, प्रार्थना करायची कुणाची तयारी नसती, धाडस नसतं, इतकं रागवलेले असते नरसिंहदेव. पण सहज प्रल्हाद महाराज त्यांच्या मांडीवरती जाऊन बसतात. आणि नरसिंहदेवांनाही 1 मिनिटासाठी वाटायला लागतं की हा प्रल्हाद किती छानपैकी माझ्या मांडीवरती बसलाय, आणि माझ्या जीवनामध्ये असे आई वडील नाहीत. ते खांबातनं प्रकट झालेले असतात. नरसिंह भगवंतांना वाटायला लागतं की प्रल्हाद महाराज किती सुरक्षितपणे माझ्या मांडीवर बसलाय आणि वात्सल्य प्रेमाचा तो आनंद घेतोय, परंतु मला तो अजून आनंद मिळला नाही. म्हणून भगवंत पुढच्या अवतारामध्ये रामाच्या रूपामध्ये येतात आणि कौशल्य आणि दशरथाचं वात्सल्य प्रेम स्वीकारतात. त्रेतायुगामध्ये छानपैकी वात्सल्य प्रेम स्वीकारतात. पुढे जाऊन तुम्हाला कथा माहिती, ज्यावेळेस ते वनवासामध्ये असतात त्यावेळेस ते 16,000 ऋषी असतात. त्यांची इच्छा होती भगवंतांचं सुंदर रूप पाहून की त्यांची पत्नी होण्याची. पण त्यावेळेस मग प्रभू रामचंद्र वचन देतात की पुढच्या अवतारामध्ये, या अवतारामध्ये तर हे स्वीकार नाही, पुढच्या अवतारामध्ये मी याचा स्वीकार करेन. परत भगवंतांना अजून एक इच्छा निर्माण होती भगवंताच्या मनामध्ये. भगवंतांना वाटतं की मी ज्याच्या ज्याच्या बरोबर मैत्री करायला जातोय तो माझा दास्यभाव स्वीकारतोय. प्रभू रामचंद्रांनी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, पण त्या हनुमान असतील किंवा इथं सुग्रीव असतील त्यांनी दास्यभाव स्वीकारला. मग ते म्हणतात की साख्य भावामध्ये पण किती आनंद आहे, तोही मला स्वीकारायचा आहे. म्हणून पुढच्या जन्मामध्ये ते कृष्ण म्हणून आले. आणि कृष्णांनी मग जे साख्य भावाचं जे प्रेम अनुभवलं आपल्या मित्रांबरोबर, जे लहानपणीचे आपण बाललीला पाहतो, आणि 16,000 पत्न्यांचा स्वीकार केला, जी साधूंची इच्छा होती ती. मग त्याही 2 इच्छा त्यांनी त्या ह्याच्यामध्ये पूर्ण केल्या. म्हणजे बघा हे सत्ययुगातनं कसं चालत आलंय. सत्ययुगातनं सत्ययुगामध्ये नरसिंह भगवंतांची इच्छा होती की आपल्याला वात्सल्य प्रेम मिळावं, जे त्यांना मिळालं नव्हतं. खांबातनं प्रकट झालते ते प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये आल्यानंतर कौशल्य आणि दशरथाकडनं वात्सल्य प्रेम घेतलं. पण रामांनाही त्यांचा अवतारही थोडासा अपूर्ण वाटायला लागला. त्यांना म्हणले सगळे दास्य रूपात आहे, साख्य प्रेम मला मिळत नाही आहे आणि ह्यांना माझी पत्नी व्हायची इच्छा आहे. मग ते कृष्ण रूपात आले आणि कृष्ण रूपामध्ये पण एक इच्छा अपूर्ण राहिली की कृष्णाने पाहिलं की माझ्यापेक्षा राधा राणी माझ्या
बरोबर की माझ्या प्रेममयी जो आनंद घेत आहेत तो आनंद मलाही अनुभवायचा आहे, त्याचं आस्वादन मला करायचं आहे. आणि माझ्यामध्ये काय असे एक वैशिष्ट्य आहे की राधाराणी त्याला आकर्षित झाल्यात, हे अपूर्णता त्यांना जाणवले. आणि म्हणून मग कृष्ण आणि राधा एकत्र पुढच्या रूपामध्ये गौरांग महाप्रभूंच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि सगळ्या जगाला त्यांनी राधा कृष्णांचं प्रेम, कृष्ण प्रेम अर्पित केलं. ते आहेत आपले गौरांग महाप्रभू. तर हे जे काही शास्त्र आहे हे आपल्याला लोकांना सांगावं लागेल. आणि सगळ्यात जास्त तर गौरांग महाप्रभूंची शिकवण जगामध्ये कोणी प्रसिद्ध केली असेल ती प्रभुपादांनी. तर आपल्याला सगळ्यात गौरांग महाप्रभूंना फेमस बनवायचं आहे, कारण हा सगळ्यात कृपाळू अवतार आहे आणि सगळ्यात फेमस बनवायचं काम ते आपल्यावर आहे, जसं प्रभुपादांनी केलं. जगभरामध्ये पाहिलं तर बरेच भक्त प्रभुपादांना जाणत नाहीत, पण हरे कृष्ण मुवमेंट म्हणून जाणतात. कुठेही बघा तुम्ही, आता यूट्यूबला खूप चालले आहे, जसं रशिया युक्रेन वगैरे युद्ध चालले त्याच्यामध्ये बरेच व्हिडिओ येतात, पण तिथं जिथं न्यूजवाले जातात तिथं म्हणतात हरे कृष्ण मुवमेंट. प्रभुपादांची ओळख नाही. प्रत्येकाला प्रसिद्ध होण्याची इच्छा आहे. मी मगाशीच म्हणलो की असेही तथाकथित बरेच गुरु स्वतःला भगवंत म्हणून प्रसिद्ध करतायत, पण प्रभुपादांनी जे कार्य केलं, प्रभुपादांनी स्वतःला प्रसिद्धीपासून लांब ठेवलं, परंतु गौरांग महाप्रभूंची कृपा संपूर्ण जगभर वाटली. त्याच मिशनमध्ये आपल्याला खारीच्या वाट्याची पण का होईना सेवा करून त्या प्रभुपादांच्या मिशनला, गौरांग प्रभूंच्या मिशनला आपल्याला पुढे नेण्याचं काम करायचं आहे. त्यानंतर गौरांग महाप्रभू हे कृपाळू का आहेत? आपण सगळ्यात सांगतो की ह्याच्या इतका कृपाळू अवतार दुसरा नाहीच. काय एवढे कृपाळू आहेत ते आज आपण पाहणार आहे, काय त्यांच्या शिकवणी पाहणार आहोत. पण एवढे कृपाळू ते का आहेत? त्याचं महत्वाचं कारण काय आहे? अनेक कारण असतील, 10, 15, 20, मी 3-4 कारणावरती चर्चा करेल. पहिलं कारण म्हणजे चैतन्य महाप्रभू कोण आहेत नक्की? आपण म्हणतो राधाकृष्ण आहेत, पण राधाकृष्ण आहेत, पण त्याच्यामध्ये जास्त प्रमाण कुणाचं आहे? जसं की आपण रंग घेतो, 2 रंग एकत्र करतो, एक रंग 1 लिटरचा असतो, दुसरा पावशेरचा असतो, शेवट जास्त रंग जो लिटरचा आहे तोच रंग तिसऱ्या मिश्रणाला चढतो. तसे चैतन्य महाप्रभूंचा जो अवतार आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाण कुणाचं आहे? तर राधा राणींचा भाव आहे आणि राधा राणीचं कांती आहे, फक्त कृष्णांचं स्वरूप आहे. त्यामुळे राधा राणींचा भाव आणि कांती एकत्र असल्यामुळं राधा राणींचा जो कृपाळूपणा आहे, जो दयाळूपणा आहे, तो चैतन्य महाप्रभूंमध्ये जास्त आहे आणि कृष्णांचं फक्त त्याच्यामध्ये स्वरूप आहे. म्हणून सगळ्यात जास्त आपण कृपाळू अवतार हा चैतन्य महाप्रभूंचा समजतो. तर राधाराणी डबल आपण म्हणूया आणि कृष्ण सिंगल, असं ते मिश्रण आहे. दुसरे का आपण पाहतो की शक्ती आणि शक्तिमान, ही शक्ती ही राधाराणी आहे, जिला आपण लादिनी शक्ती म्हणतो, आल्हादिनी शक्ती म्हणतो, आणि शक्तिमान भगवंत आहेत. आणि आपण नेहमी पाहतो की शक्ती ही शक्तिमानांपेक्षा जास्त कृपाळू आहे. हनुमानांचं उदाहरण आपण पाहू शकतो. ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद घेऊन हनुमान सीतादेवींच्या शोधासाठी गेले, सीतादेवींच्या शोधासाठी गेल्यानंतर रस्त्यामध्ये त्यांना बरीच संकट आली, बरेच राक्षसीन भेटल्या, बऱ्याच ठिकाणी त्यांना अडथळे आले, कोणी खाऊन टाकण्याचा त्यांना प्रयत्न केला, जाताना खूप संकट आली. पण ज्या वेळेस भगवंतांच्या शक्तीला भेटले, ज्या वेळेस ते सीता देवींना भेटले, त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल येताना त्यांना कुठलंच संकट आलं नाही, सरळ आले आणि भगवंत स्वतः त्यांचं आलिंगन घेण्यासाठी उभे होते. ज्या वेळेस आपण राधाराणीची कृपा घेऊन येऊ त्यावेळेस भगवंत आपले सहज स्वीकार करतील. भगवंतांकडून राधाराणींकडे जाल तर अनेक संकटांना तुम्हाला सामना करावा लागेल. पण या ठिकाणी आपण पाहतो की जाताना भरपूर संकट आहे, पण ज्या वेळेस सीता देवींचा त्यांना आशीर्वाद मिळाले, सीता देवींची ज्यावेळेस त्यांना कृपा मिळाली, हनुमानांना येताना एकही संकट नाही. आणि भगवंत वाट पाहत होते, सर्व भक्त वाट पाहत होते त्यांची, की त्यांना आलिंगन देण्यासाठी आणि त्यांच्या आभार मानण्यासाठी बाकीचे भक्त वाट पाहत होते. म्हणून जोपर्यंत चैतन्य महाप्रभूंची कृपा आपल्यावरती होणार नाही तोपर्यंत राधा कृष्णांची कृपा आपल्यावरती कदापि होणं शक्य नाही. जसं आपण म्हणतो की राधाराणींच्या कृपेशिवाय आपल्याला कृष्ण मिळत नाहीत. मग राधाराणी तरी कोण आहेत? राधाराणी हे चैतन्य महाप्रभूंच्या भावरूपामध्ये आहेत. म्हणून चैतन्य महाप्रभूंची कृपा सोपी आहे,
ती आपल्याला मिळण्याची शक्यता जास्त पटीने आहे. डायरेक्ट कृष्णांची कृपा आपल्याला उपलब्ध होणार नाही. दुसरी गोष्ट, चैतन्य महाप्रभू भक्त रूपात आलेत. पहिली गोष्ट झाली की ते राधाराणींचे जास्त प्रमाण आहे त्यांचं त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, कुठल्या रूपात आलेत? भक्त रूपामध्ये आलेत. आणि आपल्याला माहिती आहे की भक्त हे नेहमीच भगवंतांपेक्षा अधिक दयाळू असतात. म्हणून चैतन्य महाप्रभू जास्त दयाळू आहेत, कारण ते भक्ताच्या रूपात आहेत. बघा, आपण म्हणतो मी भगवंतांचा आहे, भगवंतांचा आहे, भगवंतांचा होतो आणि भगवंतांचे राहणार आहोत आपण. तरी पण ज्या वेळेस आपल्यावरती आपण मायेत अडकलो, काही झालो, तरी भगवंतांपेक्षा सगळ्यात अधिक कृपा आपल्यावर भक्तांची होती. आजही आपण मंदिरामध्ये आहोत ते भक्तांच्या कृपेमुळे आहे. कारण भगवंतांपेक्षा भक्त हे जास्त दयाळू आहेत. आणि चैतन्य महाप्रभू हे भक्ताच्या रूपात आहेत, म्हणून ते अधिक दयाळू आहेत. आणि भगवंतांनाही कोण प्रिय आहे जास्त? भगवंतांनाही भक्तच प्रिय जास्त आहे. जसं की आपण पाहतो की ज्यावेळेस बिभीषण येतो आणि प्रभू रामचंद्रांकडे शरणागती गेल्यानंतर त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात की या ठिकाणी रावण आला तरी मी त्याला शरणागती दिली असती. मग बाकीचे म्हणतात की तुम्ही तर बिभीषणाला लंकेचं राज्य देणार होता, मग रावणाला काय देणार? तर ते म्हणले रावणाला मी अयोध्या देईल. मग तुम्ही कुठं? ते म्हणतात मग त्यानंतर भरत आहे, भरताचं काय करणार? मग प्रभू रामचंद्र म्हणतात रावणासाठी मी असं करेल, भरताला तर त्याला वैकुंठ देईल. आणि मग म्हणले मग तुमच्यासाठी काय? तर म्हणले मला जगातलं कुठलं जरी स्थान नसलं तरी माझ्या ज्या हनुमानांचं जे हृदय आहे ते स्थान मला सगळ्यात जास्त सुरक्षित आहे, त्या स्थानात मी राहील. ही भगवंतांची भूमिका आहे आपल्या भक्तांबाबत. म्हणजे भगवंतांना भक्त किती प्रिय आहेत आपण हे समजू शकतो. म्हणून आपण भक्तांबरोबर किती विचार करून व्यवहार करायला पाहिजे ही समजण्याची गोष्ट आहे. की भगवंत इथपर्यंत म्हणतात की जगामध्ये मला सगळ्यात सुरक्षित स्थान हे माझ्या भक्ताचं हृदय आहे. हनुमानांच्या हृदयामध्ये मी राहील जर मला कुठंच नसेल तर. मग याच्यानं आपण समजू शकतो की भगवंतांना भक्तांवरती किती प्रेम आहे. दुसरे एकमेव असे अवतार आहेत की ते प्रचारकाच्या रूपात आले. भगवंत हे प्रचारकाच्या रूपात आले. बाकी ठिकाणी भगवंतांनी प्रचार केला नाही, कृष्णाने प्रचार केला नाही स्वतःच्या नावाचा. कृष्णाने फक्त सांगितलं मला तू शरण ये, परंतु शरण याची विधी नाही सांगितली किंवा शरण याची पात्रताही तुमच्यात निर्माण केली नाही. भगवंत कृष्ण सांगून फक्त गेले, परंतु स्वतः भगवंतांनी आपल्या नावाचा प्रचार चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये असताना केला. ते प्रचारकाच्या रूपामध्ये आले आणि पात्र अपात्र पाहिलं नाही. कुठलीच व्यक्ती पाहिली नाही ते पात्र आहे का, कोणत्या जातीचे आहे, ते व्यसनी आहे का. एक मुसलमान व्यक्ती होती, दारू पिऊन एकदम तंग म्हणतो ना आपण झाली होती. गौरांग प्रभूंची इच्छा झाली याच्यावर कृपा करायची. गौरांग प्रभूंनी त्याला श्याम सुंदर रूप दाखवलं आणि जसं त्याला श्याम सुंदर रूप दाखवलं त्याच्यामध्ये ते अष्टसात्विक विकार उत्पन्न झाले आणि तो त्याने मोठ्याने म्हणायला लागला मी पाहिलं रूप असं मोठ्या मोठ्याने तो मुस्लिम म्हणायला लागला. गौरांग प्रभूंनी चैतन्य महाप्रभूंनी काहीच पाहिलं नाही. ती व्यक्ती कोण आहे काय, त्या व्यक्तीची पात्रता नसताना त्याला पात्र केलं, म्हणजे त्याला पात्रही बनवलं आणि कृष्ण प्रेमही दिलं. या दोन्ही गोष्टी केल्या. सोप्या पद्धतीने थोडं समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जसे की आपला प्रसाद कधी कधी शिल्लक राहतो आणि चांगली अशी समजा की रबडी शिल्लक राहिली आणि भक्त येतात. भक्त म्हणतात रबडी घरी न्यायची. ठीक आहे, इच्छा झाली. मग म्हणतो काय आणले का, काय डबा वगैरे? डबा नाही आणला. मग आपण काय करतो, आपण ते प्लॅस्टिकच्या ह्या आणलेल्या असतात पिशव्या, ती पात्र पण त्याला द्यायचं, ती रबडी पण त्याला द्यायची. त्याजवळ काहीच नाही, पात्र पण नाही, काय नाही, डबा वगैरे काय नाही, मोकळा आलोय. बरं ठीक आहे देतो. आणि परत ते काय म्हणतात घरी न्यायची, जरा सुरक्षित देता येईल का? ठीक आहे, मग त्याला रबर बांधून वरून द्यायचं. पात्रही नाही त्या व्यक्तीजवळ आणि त्याला तर सगळ्यात मोठी गोष्ट द्यायची आणि ती पण सुरक्षित करून द्यायची. त्याला रबर वगैरे बांधून घरी सुरक्षितपणे नेऊन तो घरी जाऊन एकही ठेव न सांगता खाऊ शकेल अशा पद्धतीने त्याला द्यायचं. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे गौरांग प्रभूने असं केलं. पात्रता नसतानाही
बळच ठीक आहे, तुझ्याकडे पात्रता नाही तरी तुला कृष्ण प्रेम देतो. मुसलमानाकडे काय पात्रता होती? व्यसन करून होता, तो दारू पिला होता, पण त्याला पात्र बनवलं. ठीक आहे, मी तुला पात्रही बनवतो आणि कृष्ण प्रेमही देतो. एक बुद्धिस्ट होते, आपण कथा ऐकतो, एका चालले होते गौरांग प्रभू आणि ते जे बुद्ध भिक्खू होते ते म्हणले यांची चेष्टा करावी गौरांग महाप्रभूंची, थोडी मस्करी करू. म्हणून ते काय म्हणले, आमच्या इथं जेवण घ्या. आणि मग त्यांनी ते मांसाहार आणला एका प्लेटमध्ये आणि तो मांसाहार आणल्यानंतर जसा तो यायला लागला तो वरने खार असते आणि खार फाती ते की गौरांग प्रभू नाही घेऊन चाललेत म्हणून. आता ह्यांना मस्करी करायची असती भिक्खू लोकांना त्या. मग ती खार बरोबर ती घार काय करते, ते बरोबर ती घेते सगळी प्लेट आणि त्यांचा जो प्रमुख असते त्याच्या डोक्यामध्ये जाऊन ती प्लेट फाटकीने गार टाकते त्या भिक्खूच्या. तसा तो बेशुद्ध पडतो. बाकी म्हणायला लागतात काहीतरी करा, आता काय करायचं. गौरांग महाप्रभू म्हणले एकच उपाय, याच्या कानामध्ये फक्त हरे कृष्ण महामंत्र म्हणा. आणि मग ते सगळे हरे कृष्ण महामंत्र म्हणतात आणि त्याच्यावरती कृपा होऊन जाते. सांगायचा मुद्दा काय की गौरांग महाप्रभू एवढे कृपाळू आहेत की आपण विचार करू शकत नाही कृपाळूपणाचा. तेवढ्या कृपेच्या कथा त्यांच्या आहेत. आणि एवढे कृपाळू भगवंतांच्या मिशनमध्ये, सुरू केलेल्या मिशनमध्ये आणि प्रभुपादांनी नेलेल्या मिशनमध्ये आपण आहोत. याच्या इतकं जगामध्ये आपलं दुसरं भाग्य नाही, हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण भाग्यवान आहोत हे का समजलं पाहिजे. कधी कधी आपल्याला आपलं भाग्य जर समजलं नाही तर ते निष्ठून जाण्याची पण शक्यता आहे. जसं एखाद्या मुलावर जवळ 100 रुपयाची नोट आहे आणि त्या नोटीचं महत्व त्याला माहित नाही की या नोटीने काय काय खरेदी होऊ शकतं. तर दुर्दैवाने काय होऊ शकतं, एखादा चॉकलेट देणारा माणूस त्याला चॉकलेट देऊन 100 रुपयाची नोट घेऊ शकतो. तसंच ही मायादेवी एखाद्या क्षुल्लक कारणावरून तुमचं कृष्ण प्रेम हिरावून घेऊ शकते. म्हणून तुम्ही हे वारंवार लक्षात ठेवलं पाहिजे की आपण भाग्यवान आहोत. ह्यात गर्व करण्याची गोष्ट नाहीये, परंतु हे आपण पुन्हा पुन्हा लक्षात ठेवलं पाहिजे की जगात जर सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट आपल्या बाबतीत काय असेल तर आपण चैतन्य महाप्रभूंनी सुरू केलेल्या मिशन मध्ये आणि प्रभुपादांनी चालवलेल्या मिशन मध्ये आपण एक सदस्य म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत. हे सगळ्यात मोठं आपलं भाग्य आहे. आणि जीवनामध्ये काही जरी झालं तरी हे भाग्य मी कुणालाही हिरावून देणार नाही असा निश्चय आपण केला पाहिजे. नाही तर इतक्या सहजतेने भक्त येतात आणि जातात, आम्हालाही वाईट वाटतं की भक्त येत आहेत, 100 भक्त येत आहेत, नंतर 2-4 भक्त राहत आहेत. दुर्दैवाने त्यांना सांगायला आपण कमी पडतो की बाबांनो याच्या इतकं भाग्य जगात दुसरं कुठलं नाही. तुम्ही याला साधारण गोष्ट समजू नका. कधी कधी आपल्याला ज्यावेळेस जास्त एखादी व्यक्ती जास्त विनंती करते या या या, त्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीचाच काहीतरी फायदा आहे. अरे आपला फायदा आहे आपला. आपल्याला बाकीच्या गोष्टी भाग्याचा वाटतात, पण हे आता आपल्याला अनुभवाने कळले की कुठली गोष्ट भाग्याची आहे आणि कुठली भाग्याची नाही. भौतिक जगामध्ये सांगणं खूप अवघड आहे. कारण जी गोष्ट आज भाग्याची वाटती कदाचित ती उद्या भाग्याची नसती, ती नशिबाची नसती. ही गोष्ट सगळ्यांना माहिती. थोडक्यात सांगतो, एक व्यक्ती असतो, त्याच्याकडे घोडा असतो. पूर्वी घोडा म्हणजे संपत्ती समजली जायची, आता पैसा म्हणजे संपत्ती. एकच घोडा असतो, ती त्याची संपत्ती असते. संध्याकाळी घोडा माघारीच येत नाही, जंगलामध्ये जातो, हरवतो. सगळे गावकरी येतात, अरे 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 किती दुर्भाग्य म्हणले. एकच घोडा होता, तेवढीच संपत्ती, तोही गेला. तो म्हणला असू द्या, काय जे झालं ते झालं, ठीक आहे. नंतर तो दुसऱ्या दिवशी तो घोडा त्या जंगलामध्ये जातो, काही घोड्यांना मित्र बनवतो आणि अजून 7-8 घोडे घेऊन येतो. परत गावकरी येतात, अरे काय नशिबाची गोष्ट झाली, काल दुर्भाग्याची म्हणली होती. म्हणजे काय नशिबाची गोष्ट झाली, एक घोडा गेला, 8 घोडे आले, अरे काय नशीब तुझं. तर म्हणतो ठीक आहे, असू द्या, जे काय असेल ते भगवंतांची इच्छा. तर ते सगळे रानटी घोडे शिक्षित नसतात, त्याचा मुलगा असतो आणि तो मुलगा त्या घोड्यांना प्रशिक्षण द्यायला लागतो. परंतु ते रानटी घोडे असतात, एवढं शिक्षण नसतं. प्रशिक्षण देता देता त्या घोड्यावरनं त्यांचा मुलगा पडतो आणि त्याचा पाय तुटतो. परत सगळे गावकरी, काय दुर्भाग्याची गोष्ट झाली. बघा कसं भाग्य कसं बदलत चाललंय. काय मुलगा एकुलता एक आणि त्याचाही पाय तुटला.
कारण पहिलं काम केल्याशिवाय पैसा नव्हता, रस्ते कष्ट करायला लागायचे आणि त्याचा मोबदला मिळायचा. मग त्यांना वाटतं ह्याचं कसं होणार, तो म्हणतो ठीक आहे असू द्या, जे काय होते ते पाहू. नंतर काय होतं, त्या राज्यावरती दुसऱ्या राजाची स्वारी येते आणि राजा घोषणा करतो जी जी मुलं नीटनेटकी त्यांनी आत्ता सैन्यात भरती व्हायचं. आणि मग जे म्हणत असतात सारखं काय भाग्य हो भाग्य भाग्य चालूच असतं ते. मग ते येतात, ते म्हणतात तुझं बरं आहे, मुलगा तर तुझा अपंग असल्यामुळे त्याला नेता येत नाहीत, आमची मुलं नेली आणि मरण पावली युद्धामध्ये, तुझा मुलगा जिवंत राहिला, तुला का भाग्यवान आहे. तू म्हणतो अजूनही थांबा, पुढची गोष्ट मलाही माहीत नाही पुढे अजून काय होतं. पण सांगायचं मुद्दा म्हणजे जीवनामध्ये काय भाग्याचं आणि काय अभाग्याचं. आज जी गोष्ट आपल्याला सकारात्मक वाटते ती नसते उद्या. आपण म्हणतोय भाग्याचं झालं, लग्न झालं, खूप भाग्याची गोष्ट, परत काही समस्या, नोकरी लागले, खूप भाग्य, तो माणूस परत येत नाही असं, परत तो समस्या घेऊन येतो. अरे आता तर नोकरी लागली ना, अहो वेगळ्या समस्या आहेत, बदलीची समस्या, तिथं काम करणाऱ्या लोकांची समस्या. या जगामध्ये हे भाग्य बदलत राहतं. पण एकमेव भाग्याची गोष्ट जर तुम्ही आम्ही जर काही केली असेल आणि जी टिकून ठेवायची असेल ती म्हणजे फक्त या इस्कॉन मध्ये आयुष्यभरासाठी संलग्न राहणं. आणि ते जर आपण टिकून ठेवू शकलो तर तीच आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची भाग्याची गोष्ट होईल. म्हणून तुमच्या सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळे मिळून प्रयत्न करूया की जे काय आहे संकट, समस्या, प्रश्न आयुष्यभर राहणार. कधी भाग्य उजळणार आपलं, कधी भाग्य कमी पडणार, ते चालूच राहणार. परंतु या संस्थेची आयुष्यभराशी संलग्न राहणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यासाठी. आणि ती सगळ्यात ते जर आपण घालवलं तर आपण सगळ्यात दुर्भाग्य होऊ. ज्या लोकांनी इस्कॉन पाहिलंच नाही ते लोक जर आलेच नाही तिकडे तर एवढं वाईट नाही. आलेच नव्हते, त्यांना माहितीच नव्हतं इथलं भाग्य, म्हणून ते आले नाहीत, ते परत येण्याचे चान्सेस आहेत. पण जे इथे येतात, काही काळासाठी स्थिरवतात आणि परत जातात, त्यांचं परत येणं खूप कठीण होऊन जातं. जे आले नाहीत ते परत येतील, पण जे आहेत ते एकदा गेले तर परत येत नाहीत. म्हणून पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आहे इथं खूप छान राहा. हे महाप्रभूंचं ऑथेंटिक आणि महाप्रभूंचे जे विचार आहेत त्याला संलग्न घेऊन जाणारी ही संस्था आहे. आणि ह्या कृपाळू अवतार प्रत्येकावरती कृपा करणार आहे. आता ही कृपाळू अवतार का आहे, याच्या मागचे अजून काय कारण आहेत, तर एक महत्वाचं कारण आहे, सर्वात पतित जीवांना सर्वोत्तम रस चैतन्य महाप्रभूंनी दिला. आपण सर्वात पतित आहोत. आपला उल्लेख भागवतम मध्ये आहे. छान वाटलं असेल ऐकून. आपला उल्लेख भागवतम मध्ये काय उल्लेख आहे आपला भागवतम मध्ये? आपला उल्लेख असा आहे सगळ्यांचा, माझा आहे, आयुष्य कमी आहे, भांडखोर आहेत, आळशी आहेत, दुर्दैवी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात अस्वस्थ असतात. सारखे अस्वस्थ, स्थिर नसतात, अस्वस्थ असतात. हा आपला उल्लेख आहे. या कलियुगामध्ये जन्मणारे जीव कसे आहेत? आपण कधी कधी म्हणतो मनुष्य जन्म हा खूप सगळ्यात भाग्याचा आहे. बरोबर आहे, पण ही गोष्ट खरी. भागवतम मध्ये आपल्या सगळ्यांचा उल्लेख आहे. त्यात आळशी, आळशी कशासाठी? आध्यात्मिक जीवनासाठी आळशी आपण, बाकी नाही आळशी आपण. भौतिक जीवनासाठी सगळ्यात पुढे रांग आहे, सगळ्यात पुढे रांगेमध्ये आपण. आध्यात्मिक जीवनासाठी आळशी. आणि ती चिमणी कशी सारखी अस्वस्थ असते बघा, असे दाणे टिपण्यासाठी, मिळेल का नाही मिळेल का, तशी माणसं आहेत बघा. माणूस स्थिर आपल्याला पाहायलाच मिळत नाही, जास्त अस्थिरता आहे. सत्ययुग आणि त्रेतायुगामध्ये फक्त पुण्यवान माणसांनाच मनुष्य जन्म मिळत होता. परंतु कलियुगामध्ये कुणाला मनुष्य जन्म मिळतो? जे पाशवी वृत्तीचे आहेत त्यांना मनुष्य जन्म मिळालेला आहे. आता पाशवी वृत्ती म्हणजे काय? की ते फक्त शरीराचं पालन करण्यामध्ये मग्न असतात आणि दुसरी स्वतःच्या उद्धाराची त्यांना अजिबात चिंता नसते. काहीच काळजी नाही त्यांना, मृत्यूनंतर काय होणार, पुनर्जन्म वगैरे त्यांना काही पडलं नाही. त्याचं आपल्या शरीराला कसं पालन करता येईल, शरीराचा कसा आनंद घेता येईल, याच्या पलीकडे त्यांना आपलं कसलीच चिंता नसते. असे लोक असतात मनुष्य जन्मामध्ये.
कलियुगामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला सारखं ऐकायला मिळतं आपण खूप भाग्यवान, मनुष्य जन्म. पण एवढा पण गर्व करण्याची गोष्ट नाही. अजूनही बाकी गोष्टी आहेत नाण्याला दुसरी बाजू. तर आपण पतित आहे एका बाजूने. आणि विचार करा, 16 माळा जप करणारा आणि भक्तांचा संग करणारा पण व्यक्ती आपल्याला कधी कधी अस्वस्थ दिसतो. आणि जे जपच करत नाहीत, त्या भक्तांच्या संघातच नाहीत, त्यांची काय अवस्था असेल कलियुगामध्ये आपण पाहतोय. कठीण अवस्था आहे. ही एक खूप मोठी विडंबना आहे की 16 माळा जप करून जगातलं सर्वात मोठं मेडिटेशन करूनही आपण जर दुःखी राहत असू तर ही खूप मोठी विडंबना आहे आपल्यासाठी. म्हणून आपण नेहमी भगवंतांवरती आश्रित आणि आनंदी राहायचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणतात ना, तुमचा चेहरा हा तुमचा खूप मोठा प्रचार आहे. कधी कधी दुर्दैवाने आपल्याला असं पाहायला मिळतं की सर्व साधना तर यथायोग्य चालली. साधना जोरात आहे, वाचन आहे, श्रवण आहे, सेवा आहेत, तरी व्यक्ती सारखी अस्वस्थ आणि दुःखी. ही सगळ्यात मोठी विडंबना आहे. जगातला कुठलाच व्यक्ती तुमचा हा प्रश्न सोडवू शकणार नाही. कारण सगळ्यात जगातलं मूल्यवान मेडिटेशन तुम्ही करताय हरिनामाचं. जगातल्या सगळ्यात महत्वपूर्ण संस्थेमध्ये तुम्ही जॉईन आहात आणि तरीही तुम्ही अस्वस्थ आणि दुःखी राहत असाल साध्या साध्या गोष्टीने, तर आपल्यामध्ये सुधारणा करण्याची आपल्याला गरज आहे. कोण कधी असं दुःखी का हो, जप चांगला होत नाही, वाचन चांगलं होत नाही, असं कोण दुःखी? असं नाही आपण दुःखी. आपण कधी कधी साध्या साध्या गोष्टीने दुःखी राहतो. हा असा म्हणाला, तो असा म्हणाला. ह्या मनाला सवय. तुमच्या ते बाकी क्लेश सगळे काढले, पण मनाला तर सवय आहे दुःखी राहायची. मनाला तर सवय आहे दोष बघायची. तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टीतनं बाजूला आला, शरीराच्या स्तरावरनं तुम्ही वरती आला, सेवा करायला लागला, भगवंतांना मानायला लागला, आणि तुम्ही दुःखी कशामुळे? याने माझ्याकडे असं बघितलं, तो मला असा म्हणाला, या सेवा बाबतीत हे झालं. ही सगळ्यात मोठी विडंबना होऊन बसेल आपली. म्हणून जगातलं सगळ्यात महान मेडिटेशन आपण करतोय, जगातलं सगळ्यात मोठ्या ऑथेंटिक संस्थेमध्ये आपण आहोत, चैतन्य महाप्रभूंच्या कृपा छत्रामध्ये आहोत. त्यामुळे आपली एक जबाबदारी आहे, छोट्या छोट्या गोष्टींमधनं बाजूला या, छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करा आणि सगळ्यांबरोबर प्रेमाने आणि आनंदाने राहा. तर मी आता एक सांगितलं की आपण कशा पद्धतीने सर्वोत्तम पतित आहोत. आणि मग आता सर्वोत्तम रस कोणता दिला आपल्याला? बाकी अवतारांनी नाही दिला, ते म्हणजे कृष्ण प्रेम. बाकी अवतारामध्ये मुक्ती दिली, अनेक मुक्ती आहे, सायुज्य मुक्ती, सालोक्य मुक्ती, सामिप्य मुक्ती, सारूप्य, साष्टी. परंतु आपल्याला भगवंतांनी डायरेक्ट चैतन्य महाप्रभूंनी कृष्ण प्रेमापर्यंत नेलं. जसा एखाद्या डॉक्टरकडे आपण जातो, आपल्याकडे डॉक्टर भरपूर आहेत आणि आपण म्हणतो की माझं डोकं दुखतंय. मग डॉक्टर आपल्याला गोळी देतात आणि काय त्यांची फी पण घेतात. म्हणतात आता डोकं दुखायचं राहील. मग ते म्हणतात ठीक आहे, थँक्यू डॉक्टर. परंतु तुम्हाला एखादा डॉक्टर असा म्हणाला, मी एक गोळी देतो, तुझं आयुष्यात परत कधी डोकं दुखणार नाही. तुम्हाला किती आनंद होईल. डॉक्टर आहेत आता समोरच, ते गोळी देतात, पण आपण असं नाहीत म्हणत परत डॉक्टर दुखू शकतं का डोकं? हो, पुढचं नाही काही सांगू शकत, आत्ता तरी थांबेल तुझं तात्पुरतं. पण एखादा डॉक्टर असा भेटला तुम्हाला आणि तो डॉक्टर तुम्हाला असं म्हणाला की अशी गोळी देणार, तुझं परत डोकं दुखणार नाही. तुम्हाला किती आनंद होईल. वा, थँक्यू डॉक्टर. परत एखादा डॉक्टर अजून दुसरा एक भेटला, म्हणला एकच गोळी देतो, डोकं, कंबर, मान, पोट काहीच तुझं दुखणार नाही. तू तर अजून आनंदी व्हाल. काय डॉक्टर आहे, तिची पण गरज नाही तुझ्या. एकच गोळी असे देणार, तुला परत शरीराचा कुठला त्रासच जाणवणार नाही. परत अजून एक दुसरा डॉक्टर म्हटला, तो म्हणला तुला शरीर हे फारच त्रास देणार, मी आत्ता एक गोळी दिली, ह्या जन्मात दुखणार नाही, परत मी तुला भेटतोय का नाही काय माहिती पुढच्या जन्मात. आता असं एक औषध देतो, परत तुला हे शरीरच नको, हा मग या शरीराचा त्रास पण नको तुला.
तुम्ही अजून आनंदी होणार. वा, हा डॉक्टर भारी. परत एक डॉक्टर भेटला तुम्हाला. तो डॉक्टर काय म्हणला, अरे शरीर दिलं नाही म्हणून तू राहणार कुठं, तू ये परत, तुलाही आवडी, तूही एक व्यक्ती आहेस, तुझं एक रूप आहे, तुला असं स्थान देतो वैकुंठ की तिथं तू राधाकृष्णांची सेवा करशील. तुम्ही म्हणणार वा, तुम्ही अजूनही खुश होणार. आणि चैतन्य महाप्रभूने त्याच्याही वरचं स्थान दिलं, कोणतीही फी न घेता, कुठलीही पात्रता न बघता. त्यामुळे या जगातलं सगळ्यात जे वरचं स्थान आहे ते म्हणजे गोलक वृंदावन, ते आपल्यासाठी महाप्रभूंनी दिलं. मग महाप्रभूंविषयी आपण किती वेळा थँक्यू म्हणायला पाहिजे. साधारण व्यक्तीला आपण सहज थँक्यू म्हणून जातो, पण महाप्रभूंनी आपल्याला असं एक स्थान मिळण्याची संधी उपलब्ध करून दिली की ती संधी आतापर्यंत भगवंतांच्या कुठल्याच अवताराने दिली नव्हती. मुक्ती दिली काही नाही, शरीर नाही, परत तुला जन्म मृत्यू नाही, पण कृष्ण प्रेम नाही, आम्ही नाही देणार. तो महाप्रभूंचा अवतार आल्यावर तुम्हाला मिळेल, महाप्रभू आल्यावर मिळतील. आठ काय ठेवली फक्त एक महाप्रभूंनी, आपल्या आचार्यांनी ठेवली, प्रभुपादांनी, फक्त हरिनामाचा आश्रय घ्या. भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये की साधूंचं रक्षण करण्यासाठी मी येतो. आता साधू म्हणजे कोण? आपण साधू आहोत? साधू म्हणजे ज्यांनी भगवंतांचा आश्रय घेतलेला आहे, जे भगवंतांद्वारे रक्षित आहेत ते साधू. आता ते ऑलरेडीच रक्षित आहेत भगवंतांद्वारे, त्यांच्यासाठी भगवंत कशाला परत अवतरित होत आहेत? साधू म्हणजे कोण? जे भगवंतांद्वारे रक्षित आहेत ते साधू. भगवंत काय म्हणतात, मी साधूंच्या रक्षणासाठी येतो. आता ते साधू तर ऑलरेडीच रक्षित आहेत, कारण साधू म्हणजे असे की जे भगवंतांद्वारे रक्षित आहेत. मी नामाचा महिमा सांगतो तुम्हाला एका मिनिटामध्ये. रक्षित ते भगवंतांद्वारे कसे आहेत? ते नाम रूपाने रक्षित आहेत. बघा, प्रल्हाद महाराजांसाठी नरसिंहदेव फक्त एकदाच प्रकट झाले, इतर वेळी प्रल्हाद महाराजांचं रक्षण भगवंतांच्या नावानेच केलंय. साधूंनी काय केलंय? भगवंतांच्या नामाचा आश्रय घेतलाय आणि भगवंताच्या नावाने ते रक्षित आहेत. भगवंत रोज रोज त्यांच्यासाठी प्रकट झाले नाहीत, पण नामरूपाने भगवंत त्यांच्यासाठी प्रकट आहेत. हे नामाचं महत्व आहे. द्रौपदी, तुकाराम महाराज, ध्रुव महाराज, हे जे काय आपण सगळे नामरूपाने आपण नाव घेतो. गजेंद्र असतील, द्रौपदी असेल, ध्रुव महाराज असतील, यांनी कशाचा आश्रय घेतला? नामाचा आश्रय घेतला. म्हणून आपण सुद्धा भगवंतांच्या नावाचा आश्रय घ्यायचा आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हणलो की ज्याप्रमाणे साधूंनी आश्रय घेतलाय नावाचा, मग तरी पण भगवंत काय येतात त्यांच्याकडे ते रक्षित असताना पण? त्याच्या मागचं एक कारण आहे. त्याच्या मागचं एक कारण आहे, ते भगवंतांच्या नावाने आश्रित आहेत, त्यांच्या रक्षणाची गरज नाही. परंतु जे उच्च कोटीच्या शुद्ध प्रेमामध्ये असतात त्यांना एक महत्वाची गोष्ट जाणवते, ती म्हणजे भगवंतांचा विरह. भगवंतांच्या विरहामध्ये ते रडत असतात. म्हणून भगवंत त्यांच्यावर प्रेममय लीला करण्यासाठी येतात. हे भगवंतांच्या अवतरण्याचं खरं कारण आहे. कारण ते त्या शुद्ध स्तरावर आल्यानंतर भगवंतांचा विरह जाणवायला लागतो. जसा चैतन्य महाप्रभूंनी जे काय प्रेम प्रकट केलं ते विरह रूपामध्ये केलं. महाप्रभूंच्या डोळ्यामधून सहज अश्रू यायचे. असं म्हणलं जायचं की जशी अशी पिचकारी उडायची, अशी आपण पिचकारी मारतो तसे डोळ्यातून असे लांबपर्यंत अश्रू जायचे. हे जे अश्रू होते, हे अश्रू कशाचे होते? हे अश्रू विरहचे होते. ज्यावेळेस आपण एकदम शुद्ध स्तरावरती असतो त्यावेळेस भगवंतांचा विरह इतका जाणवायला लागतो की भगवंतांच्या मिलनाशिवाय त्या व्यक्तीला चैन पडत नाही. आपल्यासाठी ही खूप दूरची गोष्ट आहे. भगवंतांच्या विरहाची एवढी आपण कल्पना करू शकत नाही. पण जे लोक मोबाईलच्या फार आहारी गेलेत ना, त्यांना विरह काय तुला कळत असेल. जे खूप आहारी गेले मोबाईलच्या, त्यांना विरह काय आहे याची थोडी झलक येऊ शकते. सकाळी उठल्या उठल्या मोबाईल नका मिळू द्या. मुलांच्या फार गमती जमते. मी तो एक व्हिडिओ पाहिला होता. तो माणूस उठतो सकाळी आणि बाजूला मोबाईल ठेवायची त्याला सवय असते, असा असा हात मारतो उठल्या उठल्या.
झोपीतनंच आपली ती लगेच मोबाईल पाहिजे. मोबाईल दिसत नाही तो असा फाट 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 हात मारायला लागला, इकडं तिकडं मारायला लागतो, इतका बैचेन होऊन जातो, त्याला विरह जायला लागतो मोबाईलचा, इतका विरह झाला त्याला काही सुचत नाही. हा आपल्याला साधारण जाणवणारा विरह आहे. विरह म्हणजे काय हे आता सांगायला दुसरं कुठलं उदाहरण अवघड आहे. आई वडिलांचा विरह, बाकी विरह थोडे आता कमी पडायला लागलेत. आता सगळ्यात जर एकदम करेक्ट उदाहरण द्यायचं असेल तर ते मोबाईलचं. मोबाईल शिवाय राहू शकत नाही अशी परिस्थिती. तर चैतन्य महाप्रभूंना जो विरह जाणवता किंवा शुद्ध भक्तांना जो विरह जाणवत होता तो काय स्तरावरती असू शकतो याची आपली कल्पना करण्याच्या पलीकडे. महाप्रभूंनी हरिनामाचा आश्रय घ्यायला लावला. आणि दुसरी गोष्ट पुन्हा एकदा रिपीट करायची मला वाटते, जी माझ्या स्वतःसाठी आहे, की दुसऱ्याचे दोष पाहू नका. महाप्रभू पण अशा व्यक्तीचा स्वीकार करत नाहीत. जो व्यक्ती दुसऱ्याचे दोष आणि निंदा पाहतो, पाठीमागं दोष काढतो, त्याचा महाप्रभूही स्वीकार करू शकत नाही. ही वारंवार गोष्ट ही माझ्यासाठी सांगतो. जसं आपण पाहतो की हनुमानांची सेफ्टी पेटवली, आग ही पाठीमागून लावली, आग पाठीमागूनच लावतात. समोर सगळे लोक खूप छान बोलतात, पाठीमागून बरोबर निंदेला सुरुवात होती. खरंच प्रामाणिकपणा आणि मैत्री असेल ना, समोर एखाद्याला एखादी गोष्ट सांगावी. पण हनुमानांची सेफ्टी आग पाठीमागून लावल्यानंतर रावणाच्या लंकेची काय अवस्था झाली तुम्हाला माहिती. तशीच आपण एखाद्याची जर पाठीमागे निंदा करत असू तर आध्यात्मिक रूपी लंका आपली जळून भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट पक्की आणि ती खरी. म्हणून ही गोष्ट आपल्याला टाळावी लागेल. ह्या दोन गोष्टीचं, एक नामाचा आश्रय आणि जेवढी कमीत कमीत निंदा करता येईल तेवढी दुसऱ्याची कमीत कमीत निंदा करणं, एक डायरी करून ठेवा. आज दिवसभरामध्ये मी कुणाविषयी चांगलं बोललो एक पान आणि कुणाविषयी वाईट बोललो दुसरं पान. आणि एक दिवस असा यायला पाहिजे त्या वाईट पानात लिहिलाच काय नाही पाहिजे. आणि असं झाल्यानंतर तुम्हीच तुमची आध्यात्मिक प्रगती अनुभवा. तुम्हीच तुमची आध्यात्मिक प्रगती अनुभवा. तुमचं चॅन्टिंग सुधारलेलं असेल, तुमचं श्रवणामध्ये, वाचनामध्ये, सेवेमध्ये रस आला असेल, हे सत्य, याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. फक्त हे पान कोरं झालं पाहिजे. हे पान तुमचं रोज डायरी लिहायची संध्याकाळी. आज चांगलं कोणाबरोबर म्हणलं, 10 लोकांविषयी चांगलं म्हणलं, वाईट किती 20 लोक. हळूहळू हळूहळू एक वर आलं पाहिजे. ही तर 0 झाला पाहिजे आकडा आणि इकडं अनंत वाढला पाहिजे. आणि त्यानंतर मला सांगा, तुम्हाला जपासाठी कुठली ट्रिक वापरायची का? लोक विचारतात, जप चांगला करण्यासाठी काही एखादी पद्धत आहे का? सर्वोत्तम पद्धत दुसऱ्यातले चांगले गुण पहा. याच्यापेक्षा दुसरी चांगली पद्धत कोणतीच नाही. याच्यापेक्षा तुम्ही दुसरं काही कराल, कुठली टीप वापराल, हरिनामाचं मंत्र समोर घेऊन म्हणाल, भगवंतांच्या समोर घेऊन, पण भगवंतांच्या भक्तांनाच तुम्ही आनंदी करत नाही. भगवंतांच्या भक्तांविषयी तुमच्यामध्ये प्रेम, आपुलकी आणि सेवा करण्याची वृत्ती तुमच्यात नाही. भगवंत तुमच्या हृदयामध्ये प्रकटच होणार नाहीत. गोष्ट नंबर 2, एवढे दयाळू काय आहेत, कोणताच शस्त्राचा उपयोग केला नाही भगवंतांनी. कुठलंच शस्त्र वापरलं नाही, अस्त्र वापरलं नाही चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये. बाकी रूपामध्ये नरसिंह भगवंतांनी काय केलं? नखांचा वापर केला, ऑपरेशन केलं आपण म्हणतो. प्रभू रामचंद्रांनी धनुष्यबाणाचा वापर केला, कृष्णांनी चक्राचा वापर केला. त्याची एक कथा आहे. राम आणि सीता वनवासामध्ये असतात आणि राम सारखे धनुष्य बाजूला लावून सीता म्हणता येईल काय नुसतंच हातात आहे, काय उपयोग कधी होतोय का नाही त्याचा, का नुसतंच तुम्ही असं मिरवता? प्रभू रामचंद्र म्हणतात, आता आपलंही थोडंसं क्षत्रिय दाखवायची वेळ आली. मग आपल्याला माहिती आहे ते खर आणि दूषण 2 राक्षस असतात. मग ते लक्ष्मण म्हणता, अहो तुम्ही कशाला जाताय, मी त्यांना हे करतो. राम म्हणले, नाही थांब, माझ्याही क्षत्रियत्वाला कोणीतरी आव्हान दिलंय, मला हे बघावं लागेल, जरा दाखवावं लागेल, माझं शौर्य वीर्य दाखवावं लागेल. मारतात.
त्या दोघांना, आणि त्यांचे जे काय 40,000 काय जे काय राक्षस असतात त्यांचे शत्रू सगळे, त्यांचा असा एक मोठा पर्वत बनवतात, मोठ्याचा मोठा पर्वत बनवतात. सीतामाई ते पाहते, सीतामाई म्हणते आता हे अस्त्र टाकून द्या, नको आता हा अस्त्राचा वापर करू. प्रभू रामचंद्र म्हणतात नाही, हे अवतारात शक्य नाही, धर्माचं रक्षण करण्यासाठी मी आलोय, मला या अवतारामध्ये नाही असं टाळता येणार, पुढच्या अवतारामध्ये मात्र मी शस्त्रास्त्र हातात घेणार नाही असं सीतांना वचन देतात. पुढच्या अवतारामध्ये परत पुतना मारलं, अगासूर, वत्सासूर, बकासूर, राधाराणी येतात, गेल्या जन्मात तर वचन दिलं होतं काही शस्त्र वापरणार नाही, अस्त्र वापरणार नाही, आणि एवढा संहार चाललाय सगळा. तर श्रीकृष्ण म्हणतात आठव नीट काय वचन दिलं तर, शस्त्र नाही घेणार, पुतण्याला कशाने मारलं, तोंडाने, दाताने, कोणाला हाताने, कोणाला पायाने, मी कुठे शस्त्र वापरलं. राधाराणी म्हणतात हे असं ऐकणार नाहीत. मग राधाराणी म्हणतात, राधाराणी विचार करतात की मलाच आता यांच्या हृदयामध्ये जाऊन माझा भाव यांच्या हृदयामध्ये प्रकट करून एक असा अवतार, जो सगळ्यात कृपाळू अवतार, तो अवतारित करावा लागेल. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू या रूपामध्ये आले भगवंत. राधाराणीचं हृदय येतात, कारण म्हणले आता कृष्णांना अजून काय सांगितलं तर कृष्ण अजून काहीतरी शाब्दिक छल करतील, त्यापेक्षा मीच त्यांच्या हृदयामध्ये विराजमान होते. आणि राधाराणी विराजमान झाल्यानंतर या जगाने, संपूर्ण जगाने एक कृपाळू अवतार पाहिला, तो म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा. प्रेमाने परिवर्तन, अजिबात कधीच कुणाला कुठलंही शस्त्र आणि विरोधी बोलणंही नाही, नम्रतेने सांगणं, अजिबात कुणालाही म्हणजे जसं तुम्ही आता स्वीकार कराच म्हणून जसे आपण म्हणतो थोडेसे धाक दाखवणं नाही, नम्रताच दाखवली. चैतन्य महाप्रभूंनी बघितलं तर मायावाद्यांपुढे सुद्धा नम्रतेने राहिले, दाखवलं चैतन्य महाप्रभूंनी. तेही गोष्ट पुढे आहे, आज आपल्याला त्याला वेळ मिळणार नाही. पण एक धोबीची गोष्ट येते, वृंदावनला जात असताना एक धोबी असतो, धोबी कपडे धुत असतो त्या ठिकाणी. महाप्रभू जातात आणि महाप्रभूंना वाटते याच्यावर कृपा करावी. महाप्रभूंना पाहायला त्या व्यक्तीवर कृपा करायची इच्छा व्हायची, आणि महाप्रभूंना वाटते या धोबीवर कृपा करावी. धोबी धुत असतो कपडे, महाप्रभू म्हणतात धोबे हरी बोल. धोबी बघतच नाही, परत महाप्रभू धोबी हरी बोल, बघत नाही, तुझं काम चाललेलं असतं. परत धोबी हरी बोल. तो म्हणतो तू संन्यासी, माझं मला काम करू दे, तुझ्यासारखा मी झाला तर माझ्या बायकोला पोरांना कोण सांभाळणार. परत अरे धोबी तुझे कपडे मी धुतो, हरी बोल तू फक्त. हा कोण आहे व्यक्ती, माझे कपडे पण धुवायला निघाला. तो बघतो महाप्रभूंकडं, महाप्रभूंच्या डोळ्यातनं अश्रू, आणि महाप्रभूंचं रूप एवढं सुंदर, राधाराणीची कांती ती, एवढं सुंदर रूप महाप्रभूंचं. धोबी बघतो आणि एकदम त्याच्यामध्ये ते प्रेम निर्माण होतं, कृष्ण प्रेम. महाप्रभूंकडे बघून लोकांना प्रेम, कृष्ण प्रेम निर्माण व्हायचं. समजा एका व्यक्तीने पाहिलं की त्या व्यक्तीत कृष्ण प्रेम, त्या व्यक्तीने दुसऱ्याला पाहिलं की त्या दुसऱ्या व्यक्तीच्यात कृष्ण प्रेम. हे खूप मोठा आधार लिहिला आहे. आणि मग याच्यामध्ये तसं म्हटल्यानंतर महाप्रभू त्या धोबीला आलिंगन देतात. जसं आलिंगन त्याला देतात तसं अष्ट सात्विक विकार त्याच्यामध्ये प्रकट होतात. तो रडायला लागतो, मोठमोठ्याने रडायला लागतो, काम वगैरे बाजूला टाकतो, तो रुदन करायला लागतो, आणि लगेच सगळं गाव जमतं त्या ठिकाणी. अरे म्हणतात एवढा चांगला होता व्यक्ती, कधी मंदिरात जात नव्हता, एकदम नास्तिक होता, आणि हा आज काय पागल झाला, बहुतेक ह्याला भूत लागलं. मग त्यातला एक थोडासा धाडसी व्यक्ती होता, तो म्हणतो जरा मी जाऊन ह्याला समजवतो, ह्याला काय झाले बघायला पाहिजे. आणि महाप्रभू काय करतात, त्याला असं आलिंगन दिलेलं असतं महाप्रभूंनी, आणि त्याला ठेवतात बाजूला, आणि लांब जाऊन मजा बघत बघतात महाप्रभू आता काय होत आहे. लांब झाडाखाली जाऊन थांबतात. ते सगळं गाव जमा होतं, त्याची बायको येते, सगळी येते, आणि त्यातला एक धाडशी असतो मित्र, तो म्हणतो मी पाहतो जरा काय झाले. आणि तो जातो, अरे काय झालं काय झालं, त्याच्या हाताला असं पकडतो. जसं त्याच्या हाताला पकडतो याच्यामध्ये करंट पास होतो कृष्ण प्रेमाचा. तोही हरिबोल करायला लागतो. त्याच्यामध्येही अष्टसात्विक विकार, तोही तसंच रुदन करायला लागतो. पत्नी येते आता तिथं. पत्नीला वाटतं इतक्या दिवस ताब्यात ठेवले, आता बघूया काय होतंय. आणि पत्नी पण म्हणते अरे काय चाललंय तुमचं, समजत काय नाही, सगळं गाव तुम्हाला असं समजतंय, तुम्ही काय चालवलंय. आणि तेही पकडते
आणि तिलाही तोच आपण म्हणतो जसं करंट पास होतो, अशा पद्धतीने अख्खं गाव हरी बोल हरी बोल हरी बोल करायला लागतं. आणि जे महाप्रभू असतात ते लांबनं बघत असतात. असं म्हणतात ना, एखादा लहान मुलगा काय करतो, एखाद्या खेळण्याला चावी देतो आणि लांबनं नुसतं ते खेळणं कसं गरगर गरगर फिरतोय बघतो ना, आणि तो आनंद घेतो, वा छान छान छान. तसं महाप्रभू बघत असतात की अख्खं गाव हरिबोल करत असतं. असं प्रेम वितरित केलं महाप्रभूंनी, असं प्रेम दिलं. जगाईमधाई आपण म्हणतो जगातले सर्वात पापी मागच्या जन्मामध्ये कोण होते पूर्वीच्या? हिरण्यकशिपू, की ज्याच्याकडे देवी देवता झाडू मारायला यायचे, हा त्यांचा मागचा जन्म आहे. पण चैतन्य महाप्रभूंच्या अवताराच्या वेळेस ते आले त्यावेळेस ते गंगेच्या किनारी झाडे मारत होते. हिरण्यकशिपू गंगेच्या किनारी झाडे मारतोय, आपल्याला कसं वाटेल? तेच घडलं कशामुळे? केवळ प्रेम दिलं. लोकांनी जगाईमधाईला पाहिलं तरी नुसतं गंगेमध्ये जाऊन उड्या मारायचे. लोक गंगेमध्ये जाऊन उड्या की इतकं अपवित्र समजायचे. पण त्या जगाईमधाईला चैतन्य महाप्रभूंनी कृष्ण प्रेम वितरित केलं. ह्यामुळेच आपण दुसरा जो पॉईंट घेतला की कुठल्याही शस्त्राचा उपयोग केला नाही. तिसरी गोष्ट, प्रत्येकाला या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची संधी. हा कृपाळूपणा आहे त्यांचा की आपल्याला या आंदोलनामध्ये घेतलंय आणि टिकवलंय. आपण टिकलो नाही, त्यांच्या भक्तांमुळे टिकलो असेल, भगवंतांच्या कृपेमुळे टिकला असेल. आलो ही त्याची कृपा आणि राहिलोय ही महाप्रभूंची कृपा. या भावनेमध्ये आपण राहू तर नेहमी नम्र राहू. आपण आपल्या शक्तीने आलो नाही आणि आपण इथं राहिलोही आपल्या शक्तीवरती, आपल्या साधनेवरती नाही. ही महाप्रभू आणि महाप्रभूंच्या भक्तांची कृपा आहे की या आंदोलनाचा एक हिस्सा आपल्याला बनवलंय आणि या आंदोलनाची सेवा करण्याची संधी आपल्याला दिली. हे आंदोलन तर पुढे पुढे जाणारच आहे, पण आपण त्यात सहभागी आहोत हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. तर एक अजून एक कथा सांगतो. एक बर्मा राष्ट्र, कुठले बर्मा का बर्मी, बर्मा ना, हा बर्मा म्हणून एक राष्ट्र आहे आणि तिथली व्यक्ती अमेरिकेमध्ये येते. आता ते सगळे बुद्धिस्ट बौद्ध लोक ते सगळे, आणि अमेरिकेमध्ये बुक डिस्ट्रीब्युशन चालू असतं. ते ग्रंथ घेते भगवद्गीता, त्याला बरं वितरित केलं जातं, घ्या 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 म्हणून. तो असतो बुद्ध. ती व्यक्ती बर्मामधली ती व्यक्ती करते काय येतो देतो वरती ठेवून, दिले आता काय करणार, भगवद्गीता म्हणून ठेवून देतो. त्याचा मुलगा असतो. मग तो नंतर विचार करतो बर्मामधला की कमीत कमीत आपण करू, एका हिंदू व्यक्तीला देऊन टाकू, आपला तर काय याचा उपयोग होणार नाही. म्हणून तो बर्मामधला व्यक्तीने ज्याने अमेरिकेमध्ये भगवद्गीता घेतलेली असती तो एका हिंदू व्यक्तीला त्या ठिकाणी देतो. पण ती हिंदू व्यक्ती असती ती असती मायावादी. त्यामुळे ती मायावादी असल्यामुळं ती व्यक्ती भगवद्गीता वाचत नाही. ती पण भगवद्गीता ठेवून देते घरामध्ये. पण त्याचा जो मुलगा असतो तो मुलगा विचार करतो की आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे, इंग्लिश शिकायचं असतं त्याला, म्हणून तो म्हणतो इंग्लिश पुस्तक आहे, थोडंसं बर्मा आणि त्याचं बर्मी भाषेमध्ये थोडंसं ट्रान्सलेशन करून आपण शिकूया. म्हणून तो भगवद्गीता वाचतो. पण त्या पुस्तकाचा एवढा ग्रंथाचा मोठा परिणाम त्याच्यावरती होतो. तो भगवद्गीता वाचून वाचून तो भक्त बनतो. ट्रान्सलेशन करून करून आणि इंग्रजी शिकता शिकताच तो भक्त होतो. आणि एक दिवस त्या भगवद्गीतेमधून एक गिफ्ट एक कुपन बाहेर पडतं आणि त्याच्यावरती असतं की बाबा फ्री बुक तुम्हाला अजून एक उपलब्ध होईल. तो म्हणतो बरं आहे, अजूनही उपयोग होईल थोडे इंग्रजी शिकण्यासाठी पण, आणि अजूनही आपल्याला शास्त्र समजन म्हणून तो एक ते पाठवतो तो लेटर, ते कुपन लॉस एंजलिसला जे आपलं मेन असतं BTGचं हे. पण ते बर्मामधनं ते कधी जाणार, कधी पुस्तक माघारी येणार. बर्मा म्हणजे असे काय फार मोठी व्यवस्था नव्हती तिथं नियोजन, त्यामुळे त्याला त्याची काही आशा नसती. पण 3 महिन्यानंतर काय होतं, तो बाहेरनं ज्यावेळेस घरी येतो त्यावेळेस तो पाहतो की एक भगव्या ड्रेसमधली एक व्यक्ती आपल्या घरी येऊन आलेली आहे. ती व्यक्ती कोण आहे तर ते असतात परमपूज्य भक्ती विकास स्वामी महाराज. मग त्यावेळेस ते महाराज नसतात, त्यावेळेस ते प्रभूजीच असतात, नंतर ते महाराज होतात. तर ते पाहतो हे आपल्या घरी कसं काय आले. तर त्यांच्या गोष्ट अशी झालेली असती
की त्यांना थायलंडला जायचं असतं, थायलंडचा व्हिसा असतो, पण व्हिसामध्ये काहीतरी अडचण आलेली असते आणि थोड्या काळासाठी त्यांना बर्मामध्ये थांबायचं असतं. म्हणून ते लॉस एंजेल्सला विचारतात तिकडं की इथं एखादा भक्त कोण आहे का, की मी काही काळासाठी इथं थांबू शकेल. आता इथं पूर्ण नास्तिक कंट्री, भक्त असण्याची शक्यता नव्हती, तरी पण लॉस एंजेलिस वाले चेक करतात, भक्त कोण नाही म्हणले, पण एक लेटर आलं होतं 3 महिन्यापूर्वी आणि त्यांना एक असं गिफ्टसाठी त्यांनी लेटर पाठवलं होतं, कदाचित तुम्ही त्या ठिकाणी जाऊन थांबू शकता. म्हणून ते प्रभूजी त्या ठिकाणी आलेले असतात. काही दिवसाचा संघ मिळतो आणि ती व्यक्ती संपूर्ण भगवद्गीता बर्मी लँग्वेज मध्ये ट्रान्सलेशन करते आणि भागवतम पण ट्रान्सलेशन करायला सुरुवात करते. एक व्यक्तीने नंतर त्या राष्ट्रामध्ये प्रचार झालेला आहे. एका व्यक्तीमुळे गीता आली अमेरिकेतून, कुठून कुठं फिरली, त्याचं ट्रान्सलेशन झालं, भागवतमचं ट्रान्सलेशन पण चालू केलं. बाकीचे मित्र म्हणले वेड आहे की काय, हे राष्ट्र सगळे बुद्धिस्ट, बुद्ध धर्म मानणारे हे लोक सगळे, कम्युनिस्ट हे सगळे लोक, आणि इथं एकतर कुठलं स्वातंत्र्य नाही धर्माला, आणि तू काय करणार या भाषेमध्ये तू भाषांतर करून. काही दिवसाने तिथलं सरकारही पडतं आणि नवीन सरकार येतं जे धर्माला स्वातंत्र्य देईल. इथपर्यंत गोष्टी घडत जातात. सुरुवात झाली एका भगवद्गीतेपासून. म्हणून जे जे बुक डिस्ट्रीब्युशन करतायत त्यांच्यावरती आभार मानावे तेवढे कमी आहेत की एका गीतेने किती जीवन बदललंय, किती लोकांच्या एका राष्ट्रामध्ये प्रचार झालाय हे आपण पाहू शकतो. म्हणून मी जे आता म्हणत होतो की ह्या अशा आंदोलनात आपण आहोत, हे आपलं खूप मोठं वैशिष्ट्य आहे किंवा हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. आणि चौथा जो पॉइंट आहे की दास्य आणि शांत भावामध्ये तुम्हाला भक्ती करायला लावून तुम्हाला माधुर्य रसापर्यंत तुम्हाला नेण्याची जबाबदारी महाप्रभूने घेतली. काही लोक म्हणतात की डायरेक्ट गोपींच्या भावामध्ये राहावा, स्वतःला मंजिरीचं आपलं स्वतःचं सिद्ध स्वरूप कुठलं आहे ते ओळखा आणि तसंच आर्टिफिशियलपणे विचार करा आणि तसं राहा. हे काय रस्त्यामध्ये बुक डिस्ट्रीब्युशन करून तुम्हाला कुठं कृष्ण माधुर्य प्रेम मिळणार आहे का? असं बाहेरच्या जगामध्ये सहज या सांगणारे आहेत. कारण गौरांग महाप्रभूंची जी आपण सेवा करतो एक तर शांत आणि जास्त करून दास्य भावामध्ये करतो, परंतु दास्य भावामध्ये सेवा करूनही माधुर्य भावापर्यंत नेण्याची जबाबदारी चैतन्य महाप्रभूंनी आणि प्रभुपादांनी घेतलेली आहे. आपल्याला सगळ्यावरती विस्तृत चर्चा करून 5वा पॉइंट सांगतो. इतकी मोठी कृपा प्राप्त करण्यासाठी कोणत्याही तपश्चर्याची कुठलीच आट ठेवली नाही, कोणतीच तपश्चर्या मोठी तुम्हाला करायला लावली नाही. कारण आज तपश्चर्या करणं कठीण कार्य. आज किती जणांनी तपश्चर्या केली 7 वाजेपर्यंत? काय लाज आपल्याला वाटतं कसं सांगू तपश्चर्या केली का नाही करू शकत आपण. कितीतरी लोकांना दिवसभर जर पाणी पिलं नाही तर अनेक त्रास होतात. आणि कलियुगामध्ये तर तपश्चर्या न करायला फक्त कारणच पाहिजे. छोटं जरी कारण असेल तपश्चर्या लगेच एका मिनिटात मोडणार. कलियुगच असेल. मीही काल रात्रीपासूनच विचार करत होतो, अरे पाणी तुला प्यावं लागेल, तुझा क्लास आहे संध्याकाळी, कसं शक्य आहे? तू कोणी काय म्हणणार नाही तुला, तू खा थोडं पाणी पी. माझं मन मला सांगतच होतं. मनाला तपश्चर्या मोडायला जास्त सांगायला लागत नाही, तपश्चर्या करायला फार सांगायला लागतं. मोडायला काय एक सिंगल कारण खूप झालं. मला या बऱ्याच वेळा वाटत होतं तपश्चर्या करावी का नाही, आणि मोठं कारण आहे, लेक्चर द्यायचंय, बोलायचंय. बोलायला काय थोडी एनर्जी लागते काय? 1 तास बोलायचंय, मोडा तपश्चर्या. कलियुगामध्ये महाप्रभूंना माहिती तपश्चर्या करण्याची कोणाची शक्यता नाही, ते सोपंही नाही. म्हणून महाप्रभूंनी कुठली इच्छाच ठेवली नाही. फक्त निष्कपट व निरपराधी भावनेने राहा, एवढी एकच इच्छा आहे. निष्कपट ठेवा, हृदयामध्ये प्रामाणिकपणा ठेवा, सात्विकता ठेवा, निरपराधी भावनेने अपराध कुठले करू नका. डान्सिंग, फिस्टिंग आणि चॅन्टिंग करा, तुम्हाला कृष्ण प्रेम प्राप्त होईल. कोणतीच अपेक्षा नाही दुसरं काही. इथं अचिव्हमेंट करायला आलो नाही आपण.
काही स्वतःला प्रूव्ह करायला पण आपण इथं आलो नाही. कधी कधी वाटतं काहीतरी करून दाखवायचंय मला, काही अचिव्हमेंट करायला आलो नाही आपण इथं. काही स्वतःला फार मोठं बाहेरच्या जगामध्ये प्रूव्ह करत दाखवतो आपण, मी असा मी तसा. इथं काही करायला आलो नाही आपण फक्त इथं वैष्णवताचा विकसित करायला आलोय. स्वतःच्या आचरणामध्ये, प्रामाणिकपणामध्ये, सात्विकतेमध्ये वाढ करायला आलोय. ना आपण इथं फार मोठं कोण महान व्हायला आलोय, ना आपण इथं कुठलं पद मिळवायला आलोय. इथं वैष्णवतेचा विकास करण्यासाठी आपण आलोय. इथं आपल्या आचरणाची अजून प्युरिटी वाढवण्यासाठी आलोय. ही भावना आपण ठेवली पाहिजे. एक छोटी तपश्चर्या आपल्याला करायला लागती, त्याच्यावरतीच 1 मिनिट बोलतो आणि थांबतो. आणि ती म्हणजे भक्तांच्या संघामध्ये राहणं. ऍक्च्युली ही तपश्चर्या नाही, ही कृपा आहे. पण आजच्या काळामध्ये ती तपश्चर्या झाली. सगळ्यात मोठी तपश्चर्या काय माहिती? संघामध्ये एकत्र राहून एकजुटीने आनंदाने प्रेमाने राहणे, ही सगळ्यात मोठी तपश्चर्या झाली. 2 माणसं एकत्र राहू शकत नाहीत, 2 माणसांचे विचार एकत्र येत नाहीत. हे कलियुगाचं लक्षण आहे. सारखे वाद आहेत. ही सगळ्यात मोठी तपश्चर्या ऍक्च्युली तपश्चर्या नाही. चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये पाहिलं तर सगळे भक्त एकत्र यायचे आणि इतका आनंद घ्यायचे. एकामध्ये भेटण्यामध्ये, एकामध्ये डान्सिंग करण्यामध्ये, एकामध्ये प्रसाद घेण्यामध्ये, एकत्र प्रसाद घेण्यामध्ये इतका आनंद मिळायचा. कधी कधी असं म्हणतात की चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस संकीर्तन करायचे त्यावेळेस लाखो भक्त जमायचे, लाखो लोक एकत्र जमायचे. आणि ते डोकी होती ती इतकी एकामेकाला खेचलेली असायची. असं सांगितलं जायचं की मोहरीचा एक दाणा सुद्धा खाली पडणार नाही, तर तो डोक्यावरच पडेल, इतकी कमी जागा होती मध्ये. किती जागा असेल 2 भक्तांच्या मध्ये? मोहरीचा एक दाणा सुद्धा खाली जमिनीवर पडू शकत नाही, तो डोक्यावरतीच पडेल. इतके भक्त एकत्र येऊन महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये कीर्तन करायचे. आणि महाप्रभूंची उंची साधारण 7.5 फूट होती. त्यामुळं मोठ्या एखाद्या स्टेजवरती उभा राहून महाप्रभू कीर्तन करत आहेत आणि सगळ्यांकडे लाखो लोकांकडे पाहत आहेत आणि लाखो लोक हरिबोल करत आहेत. अशा पद्धतीने पागल झाल्यासारखी ती अवस्था महाप्रभूंच्या वेळेस पाहायला मिळायची. इतके प्रेमाने ते एकत्र राहायचे. आपल्याला कुठलीच तपश्चर्या करायला सांगितली नाही. एक तपश्चर्या ती नाही, परंतु आपल्याला वाटते ती म्हणजे संघामध्ये एकत्र आनंदाने मिसळून राहणं. आपण तसं जर राहिलो, एकत्र आलो, प्रेमाने राहिलो, महाप्रभूंची कृपा अजूनही द्विगुणित होईल. प्रभुपादांची कृपाही द्विगुणित होईल आणि आपल्याला कृष्ण प्रेमाची प्राप्ती होईल. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो. हरी बोल.